Hello everyone, myself Amruta Naik. Welcome to Amruta's Compass. Today we are going to see our very first practical problem of retirement of partner. In earlier lecture we have seen how to calculate new ratio and gain or benefit ratio as well as treatment of goodwill. If you haven't seen those videos, then please go and check the link given below in description box. As well as if you haven't yet subscribed to the channel, then please subscribe it. Now moving towards our today's topic, that is first practical problem on page number 183. सी या प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे जेव्हा पार्टनर रिटायर होतो तेव्हाची. ओके, आणि तुम्हाला काय प्रिपेअर करायचं आहे? प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, देन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि न्यू फर्मची बॅलन्स शीट. ओके, तर आपण आता प्रॉब्लेम नोटबुकमध्ये प्रेझेंट करणार आहोत, कारण बोर्डवरती तुम्हाला फक्त सोल्युशन दिसतं, प्रॉब्लेम दिसत नाही. राईट, प्रॉब्लेम दिसणं किंवा प्रॉब्लेम तुमच्या समोर असणं खूप इम्पॉर्टंट असतं जेव्हा आपण सॉल्व करत असतो तेव्हा. सो विल स्टार्ट. ऑन पेज नंबर 183, first practical problem is given. We have to read it carefully. The balance sheet of Mr. Mama, Kaka and Mr. Baba, who share profit and losses as 4:3:3 respectively. त्यांचा old ratio काय आहे? 4:3:3. Then balance sheet is given as on 31st March 2018, as well as additional information is given. See, Kaka retires on 1st April 2018. 1st April 2018 ला काका रिटायर झालेला आहे on the following terms. First, share of Kaka in goodwill of the firm is valued at ₹2,700. त्याचा शेअर आहे तो त्याच्या अकाउंटला म्हणजे कॅपिटल अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटमध्ये. नेक्स्ट, फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 10% अँड मोटर कार बाय 12.5%. फर्निचर आणि मोटर कारवरती आपल्याला स्टार मार्क करायचं आहे. सी, मोटर कार अँड देन फर्निचर, कारण तिथे डेप्रिसिएशन आहे. नेक्स्ट, लाईव्ह स्टॉक टू बी ॲप्रिसिएटेड बाय 10% अँड प्लांट बाय 20%. वर्ड्स नीट वाचायचे आहेत. डेप्रिसिएशन आहे की ॲप्रिसिएशन आहे. जर काही मिस्टेक केली तर बॅलन्स शीट टॅली होणार नाही आहे, प्रॉब्लेम चुकेल. इथे वर्ड काय आहे? लाईव्ह स्टॉक टू बी ॲप्रिसिएटेड बाय 10% आणि सेम ॲप्रिसिएशन फॉर प्लांट ऑल्सो. मग आपल्याला कुठे स्टार मार्क करायचा आहे? लाईव्ह स्टॉक आणि प्लांटवरती. सी, लाईव्ह स्टॉक अँड देन प्लांट स्टार मार्क करायचा आहे कारण ॲप्रिसिएशन आहे. नेक्स्ट, a provision of ₹2,000 to be made for a claim of compensation. म्हणजेच आपल्याला काही प्रोव्हिजन करून ठेवायचं आहे की काही कंपेन्सेशन आपल्याला इन फ्युचर पे करावं लागेल. आपल्यासाठी हा लॉस आहे किंवा एक्सपेन्सेस आहेत, म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटीजमध्ये या ₹2,000चा. नेक्स्ट, RDD इज नो लॉंगर नेसेसरी. म्हणजेच डेटर्सवरती जे RDD दिलेले आहेत, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स, ज्याच्यामुळे डेटर्सची अमाऊंट आपली कमी होत आहे, ती आता नेसेसरी नाही आहे, म्हणजे रिक्वायर्ड नाही आहे. म्हणजेच आपल्यासाठी हा गेन आहे. मग या गेनचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला. क्लिअर? नेक्स्ट, द अमाऊंट पेएबल टू काका शुड बी ट्रान्सफर्ड टू हिज लोन अकाउंट. म्हणजेच आपण जेव्हा कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स फाइंड आउट करतो त्याच्यामध्ये काकाचा जो बॅलन्स असेल तो कुठे ट्रान्सफर करायचा आहे? हिज लोन अकाउंट, त्यांच्या लोन अकाउंटमध्ये. आणि आता आपल्याला काय काय सांगितलेलं आहे? प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, देन बॅलन्स शीट अँड कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, जे आपण ऑलरेडी इथे ड्रॉ करून घेतलेले आहेत. सी, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1, पेज नंबर 183. इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट्स अकाउंट, डेबिट क्रेडिट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. 3 कॉलम करायचे आहेत कारण 3 पार्टनर आहेत. मामा, काका, बाबा. रुपीज करन्सी कंपल्सरी मेन्शन करायची आहे दोन्ही साईडला. अँड नेक्स्ट बॅलन्स शीट. क्लिअर? आपण आता एक पोस्टिंग सुरुवात करणार आहोत. सी, फर्स्ट जे बॅलन्स शीटमध्ये, ओल्ड बॅलन्स शीटमध्ये जे जे दिलेलं आहे ते आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे.
फर्स्ट आहे सप्लायर्स. सप्लायर्सची अमाऊंट किती आहे 7,000 रुपीज. 7,000 आपल्याला बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटीजमध्ये दाखवायचे आहेत. बॅलन्स शीट लायबिलिटीजमध्ये 4-5 लाईन सोडायच्या आहेत कॅपिटल आणि लोन अकाउंट लिहिण्यासाठी. देन इथे लिहायचं आहे सप्लायर्स 7,000 आउटर कॉलम, कारण काहीच ॲडजस्टमेंट नाही आहे. क्लिअर. नेक्स्ट आहे लोन अकाउंट. लोन 5,000 रुपीज आहेत, तीच अमाऊंट लिहायची आहे लायबिलिटीजमध्ये. लोन 5,000. नेक्स्ट जनरल रिझर्व्स 6,250. जनरल रिझर्व्स आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो, राईट. जनरल रिझर्वची जर्नल एंट्री काय असते, जनरल रिझर्व्स अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन देअर ओल्ड रेशो. आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरच्या वेळी पण बघितलेलं होतं. मग इथे आपण वर्किंग नोट प्रिपेअर करणार आहोत. जनरल रिझर्व्स जे आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत. सी वर्किंग नोट जनरल रिझर्व्स किती आहे अमाऊंट 6,250, राईट. मग कोणाकोणाला ट्रान्सफर करायचे आहेत आपल्याला, मामा, देन काका अँड बाबा यांच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. रेशो काय दिलेला आहे 4:3:3, राईट. म्हणजेच मामाचा रेशो आहे 4/10, काका 3/10 अँड देन बाबा 3/10. या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत जनरल रिझर्व्स. 6,250 इंटू 4/10, देन 6,250 इंटू 3/10 अँड 6,250 इंटू 3/10. कॅल्क्युलेशन करायचे आहेत. सी 6,250 इंटू पहिला आहे 4/10, दॅट इज 2,500 मामाच्या अकाउंटमध्ये. नेक्स्ट 6,250 इंटू 3/10, 1,875. दोघांची अमाऊंट सेम येणार कारण दोघांचा रेशो 3/10च आहे, 1,875. ही जी अमाऊंट आहे ती पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायची आहे क्रेडिट साईडला, जनरल रिझर्व्स. इथे आपण लिहिणार आहोत बाय जनरल रिझर्व्स. मामा 2,500, काका 1,875 and then बाबा 1,875. क्लिअर. नेक्स्ट दिलेला आहे कॅपिटल अकाउंट. मामा, काका अँड बाबा तिघांचे कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस त्यांच्या कॅपिटल अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत. इथे लिहायचं आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. कॅपिटल अकाउंटमध्ये बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन मामा 20,000. नेक्स्ट काका 15,000, राईट. 15,000 लिहायचे आहेत. अँड लास्ट बाबा 12,250. 12,250 लास्ट. 12,250 म्हणजेच लायबिलिटी साईड आपली झालेली आहे. नेक्स्ट ॲसेट साईड. ॲसेटमध्ये काय आहे कॅश अकाउंट. कॅश अकाउंट ॲसेट आहे, ॲसेटमध्येच लिहायचं आहे. फर्स्ट लाईनला लिहायचं आहे कॅश 4,500 आउटर कॉलम. नेक्स्ट सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स 4,500. सी सन्ड्री डेटर्स किती आहेत 5,000 रुपीज. त्याच्यावरती लेस RDD आहे 500 रुपीज. पण ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे नो लॉंगर नेसेसरी, राईट. RDD इज नो लॉंगर नेसेसरी. म्हणजे RDDची आता आपल्याला गरजच नाही आहे कारण आपले डेटर्स जे पैसे देणार नव्हते ते देणार आहेत आता. म्हणजेच आपल्यासाठी गेन आहे. जे 500 रुपीज आपण रिझर्व्स म्हणून ठेवलेले होते ते आपल्यासाठी आता प्रॉफिट आहे, जो प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला दाखवायचा आहे. म्हणजेच इथे डेटर्सची अमाऊंट किती येणार आहे 5,000 रुपीज, कारण हे आता 500 आपल्याला गेन आहे, प्रॉफिट आहे, राईट. मग डेटर्स लिहायचे आहेत आपल्याला सन्ड्री डेटर्स 5,000 रुपीज.
मग हे 500 रुपीजचं सेकंड इफेक्ट कुठे येणार? बाय RDD 500. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहिलेलं आहे बाय RDD, कारण आपल्यासाठी तो गेन आहे. क्लिअर? नेक्स्ट आहे लाईव्ह स्टॉक. लाईव्ह स्टॉकवरती स्टार मार्क आहे म्हणजेच ॲडजस्टमेंट आहे. लाईव्ह स्टॉकची अमाऊंट आधी लिहायची आहे. ॲसेट साईडला लाईव्ह स्टॉक इनर कॉलम 12,500. त्याच्यावरती ॲडजस्टमेंट काय सांगितलेली आहे? थर्ड ॲडजस्टमेंट, लाईव्ह स्टॉक टू बी ॲप्रिसिएटेड बाय 10%. ॲप्रिसिएशन झालेलं आहे म्हणजेच आपल्याला 10% ॲड करायचे आहेत. ॲप्रिसिएशन 10% किती होता 12,500 वरती? 1250 जे आपल्याला ॲड करायचे आहे. 12,500 प्लस 1250 13,750. ॲप्रिसिएशन आहे म्हणजेच आपला प्रॉफिट आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय स्टॉक और बाय लाईव्ह स्टॉक 1250 जेवढी ॲप्रिसिएशनची अमाऊंट असेल तेवढीच लिहायची आहे. क्लिअर? नेक्स्ट आहे मोटर कार. मोटर कारची अमाऊंट किती आहे? 4,000 रुपीज. त्याच्यावरती स्टार मार्क आहे. मोटर कार लिहून घ्यायचं आहे ॲसेटमध्ये. मोटर कार 4,000 इनर कॉलम, कारण ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट काय सांगितलेली आहे? मोटर कारवरती डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे. सेकंड ॲडजस्टमेंट, फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 10% अँड मोटर कार बाय 12.5%. राईट? 12.5% डेप्रिसिएशन आहे, म्हणून इथे आपल्याला मायनस करायचं आहे डेप्रिसिएशन. 4,000 वरती 12.5%. 4,000 इंटू 12.5%, 500 रुपीज. ब्रॅकेटमध्ये लिहायचे आहेत कारण ते लेस करायचे आहेत, म्हणजेच आउटर कॉलम 3,500. डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट साईड टू मोटर कार 500 रुपीज आउटर कॉलम. क्लिअर? नेक्स्ट आहे फर्निचर. फर्निचरची अमाऊंट किती आहे? 17,500. फर्निचरवरती ॲडजस्टमेंट आहे. ॲसेटमध्ये लिहायचं आहे फर्निचर 17,500. त्याच्यावरती ॲडजस्टमेंट काय सांगितलेली आहे? सेकंड ॲडजस्टमेंट, फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. मायनस 10% करायचे आहेत. 17,500 इंटू 10%, 1750. 1,750 डेप्रिसिएशन. 17,500 minus 1,750, 15,750. या डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला 1750 टू फर्निचर. डेप्रिसिएशन आहे 1,750. क्लिअर? नेक्स्ट फर्निचर नंतर आहे प्लांट. प्लांटची अमाऊंट किती आहे? 22,500. प्लांट लिहून घ्यायचं आहे ॲसेटमध्ये 22,500. त्याच्यावरती काय सांगितलेली आहे ॲडजस्टमेंट? लाईव्ह स्टॉक थर्ड ॲडजस्टमेंट, लाईव्ह स्टॉक टू बी ॲप्रिसिएटेड बाय 10% अँड प्लांट बाय 20%. प्लांटचं ॲप्रिसिएशन झालेलं आहे 20%. प्लांटची अमाऊंट आहे 22,500 इंटू 20%, दॅट इज 4,500 ॲड करायचे आहेत कारण ॲप्रिसिएशन आहे. 22,500 प्लस 4,500, 27,000. ॲप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट साईड बाय प्लांट 4,500. ॲसेट्स आपले पोस्ट करून झालेले आहेत. नाव रिमेनिंग ॲडजस्टमेंट.
फर्स्ट ॲडजस्टमेंट काय दिलेली आहे, काका रिटायर्स ऑन 1 एप्रिल 2018 ऑन द फॉलोइंग टर्म्स. The share of Kaka in goodwill of the firm is valued at rupees 2700. काकाचा जो शेअर आहे गुडविलचा तो किती आहे, 2700. मग त्यांच्या कॅपिटल अकाउंटमध्ये लिहायचं आहे बाय गुडविल. काकाच्या अकाउंटमध्ये 2700. क्लिअर. या 2700चा सेकंड इफेक्ट ॲसेट्समध्ये गुडविल 2700. नेक्स्ट फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड अँड मोटर कार दोघांचे इफेक्ट झालेले आहेत. लाईव्ह स्टॉक आणि प्लांटचं झालेलं आहे. अ प्रोव्हिजन ऑफ रुपीज 2000 टू बी मेड फॉर अ क्लेम ऑफ कंपेन्सेशन. म्हणजेच आपल्याला काही कंपेन्सेशनसाठी प्रोव्हिजन करून ठेवायची आहे जो आपल्याला लॉस आहे. राईट. मग लॉस आपण कुठे मेन्शन करतो, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला. सी इथे लिहायचं आहे टू प्रोव्हिजन फॉर क्लेम 2000 रुपीज आउटर कॉलम. म्हणजेच आपल्याला इन फ्युचर हे 2000 रुपीज पे करावे लागतील. राईट. म्हणजेच आपल्यासाठी ती लायबिलिटी आहे म्हणून लायबिलिटीजमध्ये त्याचा सेकंड इफेक्ट प्रोव्हिजन फॉर क्लेम 2000 रुपीज. क्लिअर. नेक्स्ट RDD इज नो लॉंगर नेसेसरी. जे डेटर्समधून 500 रुपीज बॅलन्स शीटमध्ये लेस केलेले होते ते आपण आता काय केलेले आहेत, गेन म्हणजेच प्रॉफिट म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला दाखवलेले आहेत. नेक्स्ट द अमाऊंट पेएबल टू काका शुड बी ट्रान्सफर्ड टू हिज लोन अकाउंट. जी आता बॅलन्स येणार आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा फक्त काकाचा कुठे ट्रान्सफर करायचा आहे, त्यांच्या लोन अकाउंटमध्ये. आपण आधी काय करणार आहोत, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटची टोटल करणार आहोत. सी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट साईड 500 प्लस 1250 प्लस 4500 6250. 6250 दोन्हीकडे लिहायचे आहेत 6250 मायनस डेबिट 500 1750 अँड देन 2000 रुपीज आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. ओके. मग इथे लिहायचं आहे आउटर कॉलममध्ये 2000. इथे लिहायचं आहे टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. क्लिअर. किंवा इथे लिहायचं आहे प्रॉफिट. हा प्रॉफिट आहे. देन आता या 2000ला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे पार्टनर्सच्या ओल्ड रेशोमध्ये. ओल्ड रेशो काय आहे, 4:3:3. राईट. इथे लिहायचं आहे मामा देन काका अँड बाबा या तिघांच्या कॅपिटल अकाउंटमध्ये हे 2000 रुपीज द्यायचे आहेत. म्हणजेच मामाची अमाऊंट किती येणार, 2000 इंटू 4/10, काका 2000 इंटू 3/10 अँड देन बाबा 2000 इंटू 3/10. त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. 2000 इंटू 4 डिवायडेड बाय 10 800. नेक्स्ट काका 2000 इंटू 3 डिवायडेड बाय 10 600. बाबा 600. क्लिअर. म्हणजेच हे 2000 रुपीज आपण आता इथे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणार आहोत बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. मामा 800, काका 600 अँड देन बाबा 600. क्लिअर. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची टोटल करायची आहे. फर्स्ट 20,000 देन 2,500 देन 800 23,300. 23,300 दोन्हीकडे लिहायची आहे. नेक्स्ट 15,000 प्लस 2,700 प्लस 1,875 प्लस 600 20,175. नेक्स्ट 12,250 प्लस 1,875 प्लस 600 14,725.
डेबिटला काहीही दिलेलं नाही आहे, म्हणजेच हे बॅलन्सेस तिथे आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत. टू बॅलन्स कॅरी फॉरवर्ड. मामाचं किती आहे 23,300. 23,300. देन काकाचं आपल्याला काय सांगितलेलं आहे, त्यांच्या लोन अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे, म्हणून आपण इथे लिहिणार आहोत टू लोन अकाउंट. काकाची अमाऊंट त्याच्याच कॉलममध्ये 20,175. क्लिअर. नेक्स्ट बाबाचं बॅलन्स किती आहे 14,725. तो बॅलन्समध्ये लिहायचा आहे 14,725. देन तिघांची टोटल 20,175 अँड देन 14,725. क्लिअर. हे जे बॅलन्सेस आहेत लोन अकाउंट आणि कॅपिटलचा बॅलन्स तो कुठे ट्रान्सफर करायचा आहे, लायबिलिटीजमध्ये. ते लायबिलिटीजमध्ये लिहायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मामा अँड देन बाबा. मामाचं किती आहे 23,300 अँड देन बाबा 23,300 अँड देन बाबा 14,725. 14,725. नेक्स्ट काकाचं काय आहे, काकाज लोन अकाउंट. त्याची अमाऊंट किती आहे 20,175. 2175 आउटर कॉलम. क्लिअर. या दोघांची ॲडिशन करायची आहे 23,300 प्लस 14,725. 38,025. क्लिअर. आता बॅलन्स शीट टॅली करायची आहे. 3825 प्लस 2175 प्लस 7,000 प्लस 5,000 प्लस 2,000. 72,200. 72,200. नेक्स्ट ॲसेट्स 4,500 प्लस 5,000 प्लस 13,750 प्लस 3,500 प्लस 15,750 प्लस 27,000 प्लस 2,700. 72,200. म्हणजेच आपली बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आपला प्रॉब्लेम आपण नीट क्लिअरली सॉल्व केलेला आहे. या प्रॉब्लेममध्ये काय न्यू थिंग होती, एकतर जनरल रिझर्व जे ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये पण आपण बघितलेलं होतं की ओल्ड रेशोमध्ये ट्रान्सफर करायचे असतात पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये, म्हणजेच त्यांच्या क्रेडिटला लिहायचं आहे बाय जनरल रिझर्व्स आणि जी अमाऊंट येईल रेशोमध्ये कॅल्क्युलेट करून ती ट्रान्सफर करायची आहे. नेक्स्ट RDDची नवीन ॲडजस्टमेंट होती जी आपण आधी कधीही केलेली नव्हती. RDD आता आपल्याला नेसेसरी नाही म्हणून सांगितलेलं आहे, म्हणजेच आपल्यासाठी गेन आहे, राईट. म्हणून आपण RDD कुठे दाखवलेला आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, राईट, बाय RDD. आणि डेटर्सची जी टोटल म्हणजे अमाऊंट होती RDD लेस करण्याआधीची तीच इथे ठेवलेली आहे 5,000 रुपीज. ही नवीन ॲडजस्टमेंट आहे, राईट. नेक्स्ट ॲप्रिसिएशन अँड डेप्रिसिएशन दोन्ही वर्ड्स नीट वाचूनच ॲडजस्टमेंट्स करायच्या आहेत. ओके. आणि लास्ट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये जो काकाचा बॅलन्स असेल तो त्यांच्या लोन अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे, म्हणून आपण इथे लोन अकाउंट दाखवलेलं आहे. क्लिअर. खूप इझी प्रॉब्लेम आहे, प्रॅक्टिस करायची आहे टाईम लावून. Now we'll stop here today, and if you have any query or doubt regarding this problem, then please comment in comment box. As well as please don't forget to like, share and subscribe the channel. Thank you.